थांबा 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 मित्रांनो, तर परत एकदा आलेला आहे तुमचा भाऊ आणि शेख. तर आजच्याला ब्लॉग आहे. तर ब्लॉग मध्ये पहिल्यांदा तर आपला बर्थडे आहे, त्यासाठी हॅपी बर्थडे म्हणा स्वतःला. आपला बर्थडे दिवशी पेपर आल्यात, तर पहिल्यांदा जाऊन इस्त्री केली आणि जाऊन भेटलो गँगला. तर गँग तर सगळी जमा झालेली आहे आणि सगळ्यांचे 1-2 विषय जातात. तर तुमच्या भाऊचा अख्खा पॅनल गेलाय. तर चला, तर हे आपलं पीएमडी कॉलेज. तर पीएमडी कॉलेजची एंट्री केल्याच आपल्याला आपले काका भेटलं. तर काका म्हणलं या मुलांना परत एकदा बॅगचा पेपर द्यायला, तुम्ही येताय 17 वेळा. तर हे आपला वाघ. तर ह्याच्यामुळे आमचं पेपर बॅगचं राहिलेत. ह्याने आमच्या कॉफ्या बनवलेल्या याला तडकवाय बायांनी बारा. तर तिथनं गेलो, सगळं चेक बिक केलं आणि पेपर देऊन आलो परत. तिकडून एक आवाज आला, रस प्यायला ये ग माय. तर रस तर नाही मिळाला, तर आपण ज्यूस प्यायला आलो. तर ज्यूस पिऊन झाल्यावर गेलो कपडे घ्यायला. तर कपडे घेऊन घरी गेलो. तर घरच्यांनी आपल्याला काय काम द्यावं, बड्डे ट्रॅक्टर येणार नांगराय, जाऊन रोड बनव. तर बड्डेच्या दिवशीच लाकडं तोडायला लावली यांनी मला. तर इकडे मी लाकडं तोडत होतो, तर तेवढ्यातच आमच्या तौशीलबाईने एक आवाज काढला आणि त्या आवाजाला रिप्लाय आला. तर ती ऐका तुम्ही. तर तिथं चांगल्यावर कू होता आणि इथं काय होतं काय माहिती. तर घरी आल्यावर कळालं की आपलं डेकोरेशन चालू आहे. तर डेकोरेशन केलं आपल्या दाजीन दिदीनी. तर आमच्या बापल्याकाचं नशीब पण लय भारी आहे. माझं आणि माझ्या वडिलांचा बड्डे एकच दिवशी असतो. तर बड्डे तर जोरात व्हायलाच पाहिजे हो. तर बड्डे एकदम जोरात झाला आणि शेवटी आली माझी बारी. दाजींनी जी प्रे घातला आणि मला जी भरवलं, तर नाद नाही करायचा. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.